हरि ओम. तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवी मभिजातस्य भारत. 16व्या अध्यायातला तिसरा श्लोक. 16वा अध्याय हा दैवी गुणसंपत्ती सांगणारा अध्याय आहे. दैवी आसुरी गुणसंपत्ती. आणि अर्जुनाने काहीही न विचारता भगवान दैवी संपत्ती सांगायला सुरुवात करतात. तर मला असं वाटलं असं का करत केलं असेल त्यांनी? तर एक असं वाटलं की आध्यात्मिक प्रगतीची जी लक्षणं असतात किंवा आध्यात्मिक प्रगत माणूस कोण असतो? याच्याबद्दल शक्यतो सिद्धी ज्या असतात वेगवेगळ्या किंवा अनेक चमत्कार जे असतात, तर त्यांना आध्यात्मिक संपत्ती समजण्याचा एक प्रघात आहे आजपर्यंत येतो. तर तो तेव्हाही असणार की नाही मला ते पुलंचं असं मी आठवलं, की आमचे गुरुदेव लय पॉवरफुल आहेत. हिमालयात एक टांग वर करून तप लावला होता. तर ह्याला काही असं काहीही भगवद्गीतेने सांगितलेलं नाही. बर्फात बसणं, आगीत बसणं, म्हणजे असेल ह्यांचा काही सिग्निफिकन्स त्यांच्या कदाचित. पण हे म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचे मापदंड म्हणता येणार नाही. आणि आध्यात्मिक प्रगतीचे मापदंड किंवा शुद्ध अंतःकरणाचे गुण काय असतात? त्याची लक्षणं काय असतात? म्हणजे खऱ्या संतांची लक्षणं काय असतात? भक्तांची, स्थितप्रज्ञांची, ज्ञानी पुरुषांची लक्षणं काय असतात? त्यांच्या स्वभावात काय असतं? ते सांगणारा हा दैवी गुणसंपत्तीचा विभाग. आणि त्याच्यामधला हा तेज नावाचा गुण. हा गुण थोडासा गूढ आहे असं मला वाटलं बरं का. म्हणजे मी चिंतन करत असताना नॉर्मल टर्म्समध्ये आपण ज्यांना तेज असं म्हणतो किंवा तेजस्वी माणसं असं म्हणतो. तर असं नेमकं बोट ठेवून सांगता येत नाही, की ते एखादी व्यक्ती तेजस्वी आहे म्हणजे नेमकं काय आहे? किंवा तेज म्हणजे नेमकं काय? हे असं नेमकं बोट ठेवून सांगता येत नाही. असं बऱ्याचदा कॉन्फिडंट व्यक्ती किंवा अशी जी कॉम्प्रोमाईज न करून सुद्धा त्यांना चालतं. म्हणजे दुसऱ्यांसाठी त्यांना असं बॉदरेशन येत नाही, की मला कॉम्प्रोमाईज करायला पाहिजे. अशा थोड्या तडफदार व्यक्ती, स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती, अशा थोड्या तेजस्वी किंवा गोऱ्या अशा थोडासा प्रकाशाला तेज म्हणण्याची, की ज्याच्या एखाद्याच्यामध्ये प्रकाश असेल, त्या एकदम तेजस्वी दिसतात वगैरे. बऱ्याचदा मला असं अनुभव आलेला आहे, की लोकांनी असं कोणाला तेजस्वी म्हणायचं हे आधीच ठरवलेलं असतं. म्हणजे एक खूप मोठ्या गायिका म्हणजे खूप मोठ्या आहेत त्या माझ्या आवडत्या. पण त्यांच्या शिष्य परिवारातल्या एकाने मला सांगितलं होतं, की त्या फार तेजस्वी दिसतात आणि त्या अमुक एक राग गातात तेव्हा त्यांच्या मागे प्रकाशाचा पुंजका दिसतो. तर माझा एक मित्र तो थोडासा तो म्हणाला, की डोळ्यात काचबिंदू झाला, की असे प्रकाशाचे पुंजके दिसतात. तर तेज ही काय नेमकी भानगड आहे? हे नॉर्मल टर्म्समध्ये आपण ज्याला तेजस्वी किंवा तेज म्हणतो, तर ते काही कळत नाही, की तेज म्हणजे काय नेमकी भानगड आहे. आणि जसं म्हटलं एखादी प्रकाशमान व्यक्ती, पण संतांनी, शंकराचार्यांनी स्पष्ट म्हटलंय, की कांतीची प्रकाशमानता किंवा स्किनचा आपण म्हणू ब्राईटनेस किंवा एखादं ब्राईट म्हणजे तेज नाही, तर प्रगल्भता म्हणजे तेज असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे अंतःकरणाची प्रगल्भता. काय असते अंतःकरणाची प्रगल्भता? ज्ञानेश्वर महाराजांनी जे दृष्टांत दिलेत, त्यातनं त्यांनी असं म्हटलंय, की सहज दुर्वृत्तींच्या पलीकडे जाता येण्याची जी शक्ती आहे किंवा जो स्वभाव आहे, तो तेज आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी सॉलिड अर्थातच ज्ञानेश्वर महाराज. तर त्यांनी असं म्हटलंय, की सती जी जी असते, एखादी पतिव्रता स्त्री जर सती जात असेल, तर तो खरं तर मरण्याचा विषय आहे. मरण आहे तिथे. पण तिला त्याची फिकीर नसते. ती सहज जाते सती, असं त्यांनी म्हटलं. तर तसं आत्म्याची जी पतिव्रता असलेली बुद्धी आहे किंवा आत्म्याचं जे पातिव्रत्य आहे, त्याच्यासाठी सहज आगीत जाणं, म्हणजे सहज त्रास सोसणं असं आपण म्हणू. तर तो गुण आहे, तो तेज असा गुण आहे, की योग्य तिथेच राहीन आणि ते सहज राहील. मनाला ज्या खेचणाऱ्या अनेक दुर्वृत्ती असतात. जसं बाकी टीकाकारांनी असं म्हटलेलं आहे, की दुर्जनांना किंवा दुर्वृत्तींना हतप्रभ करणारा जो प्रभाव आहे, त्याला तेज असं म्हणतात. की आणि हा लोकांच्या सापेक्ष असं वर्णन केलेलं आहे काही टीकाकारांनी, की एखादी व्यक्ती अशी असते, विशेषतः संत असेल, स्वामींचा अनुभव आहेच आहे आपल्याला. त्यांच्या समोर जायला भीती वाटायची. बऱ्याचदा
केंद्रामध्ये जाऊ नये असं वाटायचं आणि जावं असंही वाटायचं ॲट द सेम टाईम. तर ह्याला कारण ते, की मला एक गोष्ट लक्षात आली, की जर म्हणजे हाही चांगला गुण आहे ॲक्चुअली म्हणतात त्याला, की लाज वाटते जाण्याची. तर ती मला असं लक्षात आलं, की तेजस्वी व्यक्तीसमोर इतरांची जागृत होते, चांगल्या लोकांची, की अ, स्वामींसमोर जायला लाज वाटायची. ती लाज म्हणजे भीती वाटायची खरं म्हणजे. त्याच्या मुळाची एक, की आपण नाही अ, त्या दर्जाला वागलेलो, योग्य दर्जाला. आपण घसरलेलो आहे. हे आपल्याला कळतं. ते ज्या प्रभावाने कळतं ना, त्याला तेज असं म्हणतात. हे प्रभावी व्यक्तिमत्व जे असतात, त्यांच्यामध्ये हे असतं, की त्यांनी स्वतः मनाला जिंकलेलं असतं आणि मनावर एक नियंत्रण आणि ते सहज नियंत्रण मिळवलेलं असतं. म्हणजे संतांचं तर अल्टिमेटच गोष्ट आहे. पण इतरही वेळी अशा ज्या व्यक्ती असतात मी पाहिलेलं आहे, की ज्यांनी स्वतःला जिंकलेलं आहे, त्यांचा इतरांवरही आपोआप प्रभाव पडतो. कळतं पहा अशा व्यक्तींना, की ही व्यक्ती आपल्यापेक्षा स्ट्राँग आहे आणि अशा व्यक्ती कुठेही कोपऱ्यात मागे बसल्या, तरी त्या आपोआप मध्यभागी आणल्या जातात आणि सगळ्यांना जाणीव होते, की ही शक्तिशाली व्यक्ती आहे. थोडक्यात म्हणजे जी आत्मशक्ती आहे, त्या आत्मशक्तीचाच प्रभाव पण असतो आणि त्यालाच तेज असं म्हणतात, त्या आत्मशक्तीला. मग तेज हा दैवी गुण आहे. हा वाढवण्याची साधना करायची, का हा तेज हा परिणाम म्हणून घ्यायचा किंवा लक्षण किंवा मापदंड म्हणून घ्यायचं? हा नेहमीचा गीतेतला एक प्रश्न आहे बरं का. म्हणजे दोन्ही पद्धतीने याचं विवरण केलं जातं, की निर्भय झालं पाहिजे असंही म्हणतात आणि निर्भय होतं अंतःकरण असंही म्हणतात. एवं बुद्धे परम बुधवा, की बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाला जाणलं, की आपोआप दैवी गुण प्रगट होतात. किंवा गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा सांगितलंय, की सगळी सास, नणंद, ही जी सगळी नाती हवी असतील, तर एक नवरा केला म्हणजे सगळे मिळतील. तसं एक आत्मा वरला, की सगळे दैवी गुण आपोआप अंतःकरणात प्रगट होतात. पण हे गुण इंडिव्हिज्युअली कल्टिव्हेट करणं, ह्याही स्वरूपातली विवरणं किंवा उपदेश मिळतात. तर मला वाटतं हे थोडं व्यायामासारखं आहे, की व्यायामामध्ये म्हणजे व्यायाम करणं म्हणजे स्टॅमिना वाढवणं. तर स्टॅमिना वाढणं एक आपण धरलं त्यातलं तर स्टॅमिना वाढणं हे व्यायामाचा हेतू पण आहे, म्हटलं तर लक्षण पण आहे, म्हटलं तर परिणाम पण आहे आणि मापदंडही आहे. तर एखाद्याने मी स्टॅमिना वाढवतोय असं म्हटलं, तरी त्याला करायला व्यायामच लागेल. तसं एखाद्याने दैवी गुणांना कल्टिव्हेट करायचं म्हटलं, तरी त्याला शेवटी आत्मबुद्धीलाच धरायला लागणार. म्हणजे आत्मबुद्धीला एका पर्टिक्युलर पद्धतीनेच धरलं जातं असं नाहीये, असं मला बहुधा. म्हणजे नाही असं वाटतं खरं म्हणजे. का? तर आता तेज हे जे गोष्ट आहे, समजा एखाद्याला तेज कल्टिव्हेट करायचं, तर मनाविरुद्ध गोष्ट करायला पाहिजे. पण ती सहज करण्याकडे म्हणजे हौसेने मनाविरुद्ध जी व्यक्ती जात राहील, तिच्यामध्ये एक दिवस मनाविरुद्ध जाता येतंय अशी एक शक्ती निर्माण होते आणि एक शांत आत्मविश्वास निर्माण होतो, की आता कितीही मनाचा एक ओढ निर्माण झाली, तरी सहज मी त्याच्यापासून पलीकडे जाऊ शकतो. ही सहजता जेव्हा येते, तेव्हा त्याचा प्रभाव निर्माण होतो असं दिसतं. अ, आणि ह्यालाच आत्मविश्वास खरं तर म्हणतात. आपण एखाद्या वेळी म्हणतो, की मला जमेल का नाही माहीत नाही हां. त्यावेळी आपण स्किलचा विषय नसतो खरं म्हणजे तो. तर तो त्या धैर्याचा विषय असतो, की जिथे सगळं डामाडौल होण्याची परिस्थिती आहे, जिथे लाटा उंच आहेत, तिथे मी स्थिर ठेवू शकेन का माझं मन? जसं ह्याच्यामध्ये पुढे धृती हा गुण आलेलाच आहे. तर ही जी ही जी क्वालिटी आहे अंतःकरणाची, ही डेव्हलप होऊ शकते. जर मनाच्या पलीकडे जात राहिलं आणि ते हौसेने जात राहिलं, हौसेने मी अशासाठी म्हणतो, की काही काळापूर्वी म्हणजे माझं एक चर्चा झाली अँक्झायटी या विषयावर, की म्हटलं मला काही वेळा अँक्झायटी वाटते हल्ली थोडी बाहेर जायला सोशल अँक्झायटी. तर ती जिच्याशी बोलत होतो ती म्हणाली, की कम्फर्ट झोनच्या पलीकडे जायला पाहिजे. मग ती जाऊन-जाऊनच सवय होईल. म्हटलं असं वाटत नाही. असं मी अनेकदा कितीतरी कम्फर्ट झोन म्हणजे भयानक ठिकाणी नाईलाजाने गेलेलो आहे. तर त्यांनी काही ते झालेलं नाही. आणि मग हा विषय मला म्हटलं हा डीप विषय आहे, की मनाच्या पलीकडे जाणं आपण सगळ्या परमार्थामध्ये म्हणतो. मनाच्या पलीकडे जाण्याने ताण निर्माण होतो, तेज निर्माण होत नाही. म्हणजे आणखीन ताणच वाढत जातो बऱ्याचदा. मग विचार केला ह्याचं काय उत्तर आहे म्हणजे?
मग असं लक्षात आलं, की जर नाईलाजाने आपण मनाच्या पलीकडे किंवा मनाच्या विरुद्ध आता 2 शब्द वेगळे आहेत पहा. मनाच्या विरुद्ध जाणं आणि मनाच्या पलीकडे जाणं हे 2 वेगळे शब्द आहेत. अनेक लोकं अनेक वर्ष मनाच्या विरुद्ध काम करतच असतात. अनेक किती प्रकारची कामं म्हणजे काही लोकांचे पायच धरावेसे वाटतात. की ते इतकं कर्तव्य त्यांचं फॅमिलीच्या प्रती किंवा अ, सकाळची शिफ्ट करून हॉस्पिटल्समध्ये वगैरे ते मामा लोकं मी भेटलोय काहींना. सकाळची शिफ्ट करून रात्री स्वतःच्या बेडरिडन आई-वडिलांना त्यांची शुश्रूषा करून परत पहाटे उठून येणं-बिणं. पण ह्यातनं आध्यात्मिक प्रगती होते का? तर ह्यातनं एक स्थितप्रज्ञता नक्की एक मॅच्युरिटी येतच असते. पण त्या अशा बऱ्याच जणांमध्ये ताण निर्माण झालेला मी पाहिलेला आहे. व्यसनी झालेले मी पाहिलेले आहे. जेव्हा आपण हौसेने मनाच्या पलीकडे जातो, तेव्हा मला असं वाटतं आपण मनाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आपण एक्सपान्शनचा प्रयत्न करतो. पण नाईलाजाने जातो, तेव्हा आपण कॉम्प्रेशनची सवय लावून घेतो. असं मला लक्षात आलं, की तेव्हा आपण मन झालेलो असतो. मनाशी एकरूप होऊन आपण स्वतःला कॉम्प्रेस करत नाईलाजाने त्याची सवय करून घेतो आणि त्याला उदात्तता समजतो. पण मला वाटतं, की हौसेने मनाच्या पलीकडे जात राहिलं पाहिजे आणि त्यातनं ती एक आत्मशक्ती निर्माण होते. त्याचाच तेज हा बाह्य प्रभाव आहे. आणि तो लोकांवरही पडतो, पण प्रभाव आपला पडतोय असं आम्ही म्हणायचो, की असं प्रभाव पडतोय असं पाहायला लागलो आपण तर सावरण्याची वेळ आहे असं समजून घेतलं पाहिजे. पण पडतो प्रभाव ही खरी गोष्ट आहे, की जे म्हणजे जी लोकं तुम्ही पहा मन जिंकत चाललेली आहेत. मे नॉट बी किती डिसिप्लिन्ड असतील आयुष्यात. अनेक जणांना डिसिप्लिन ही पण सवय असते. पण अनेक चांगल्या गोष्टी असतात, की ज्या करताना मनाच्या पलीकडे जायला लागतं. त्या जर हौसेने केल्या, तर नक्की एक आत्मशक्ती निर्माण होते आणि त्याचाच तेज हा बाह्य प्रभाव आहे. विवेकानंद किंवा रामदास यांचे आपण म्हणतो तेजस्वी विचार आहेत. त्यांचे विचार ॲक्चुअली हेच आहेत, की आत्मशक्तीला धरून राहणं जे योग्य आहे, जे उदात्त आहे त्याला धरून राहणं आणि जो दुबळेपणा आहे त्याला सोडून देणं. हे सगळे त्याला प्रवृत्त करणारे संत आहेत. एक समर्थांचं फार मला आवडणारं एक वाक्य आहे. ते समर्थ जेव्हा सगळा भारत फिरून आले, तेव्हा त्यांनी आपल्या भाचवंडांना उपदेश केला आणि त्याच्यात त्यांनी त्यांना सांगितलं, की मर्द व्हा आणि मर्द ह्याच्या फिल्म्समध्ये वगैरे बऱ्याच व्याख्या असतात. पण समर्थांनी जी केलेली मर्दाची व्याख्या आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, "बहुता शक्तीची कामे" म्हणजे मोठी जी शक्तीची कामं आहेत, "बहुता शक्तीची कामे मर्द मारून नेत असे." मर्द मारून नेत असते. शब्द रचना पहा. तिचं मारून नेतो तो मर्द. सहज. ही जी सहजता आहे ना, ही आत्मशक्ती. ती कितीही शक्तिशाली असू दे. मारून काय न्यायचं असतं? ते खरं तर मनच जिंकायचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मन जिंकलेलं आहे. त्यानंतर त्यांना सगळं जग जिंकता आलं. सकळ सुखांचा केला त्याग. म्हणूनच आधीचे तो योग. राज्यसाधनेची लगबग कैसी केली. तेच जे आहे ते हे त्या योगानी आणि त्यांनीच प्राप्त होतं. मन जिंकण्याने प्राप्त होतं. मुख्य साधना करणं आणि आत्मस्वरूपाची धरून राहणं त्यांनी हे गुण प्रगट होतातच. पण मी म्हटलं तसं, की स्वतंत्ररित्या त्यांचा अभ्यास करून ते कल्टिव्हेट करता येतात. ते करतानाही आपण स्वरूपाची साधना करतो एका प्रकारे. म्हणून तर समर्थांनी उत्तम गुण अभ्यासिता येती, असं त्यांनी म्हटलंय. उत्तम गुण अभ्यासिता 3 वेगवेगळ्या शब्दांवर जोर दिला, की आपल्याला वेगवेगळे त्याचे अर्थ दिसतात. अभ्यासिता येती, परत-परत करून येतात, पण येती हेही महत्वाचं आहे. येतात. अभयम जर इथे निर्भयता म्हटलंय, तर निर्भयता येते. त्याचा अभ्यास करून निर्भयतेचा. तसं तेज हे गुण कल्टिव्हेट होऊ शकतो आणि मला वाटतं तो केला पाहिजे. बहुता शक्तीची कामे मर्द मारून नेत असे. एवढं बोलून मी आज स्वामींच्या चरणी अर्पण करतो. हरी